पण मॅम, ती कार्यक्रमाच्या दिवशी का रडते? मॅडम, तुम्ही बिझी आहे का? मला थोडा वेळ देतात का? बोलायचं होतं मला. हा, नक्कीच ना मॅडम, बोलू शकता तुम्ही. बसा ना प्लीज. माझी मुलगी रोज आनंदाने शाळेत येते, खेळते, टीचरांशी बोलते, ऍक्टिव्हिटी पण करते. पण मॅम, ती कार्यक्रमाच्या दिवशी का रडते? सांगते. मला एक सांगा, आपण कार्यक्रमाला वगैरे जातो, पार्टीला जातो, कुठे लग्नाला जातो किंवा एखाद्या साखरपुड्याला तुम्ही समजा गेले असाल तर तुम्ही नवीन कपडे घालून जातात का मॅडम? हो मॅडम. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस परत येतात त्यावेळेस घरी आल्यावर काय करतात मॅडम? चेंज करतो. हा व्हिडिओ. कपडे चेंज करतो मॅडम घरी आल्यावर. मला सांगा, घरी आल्यावर तुम्ही लगेच कपडे का बदलतात मॅडम? ते कपडे कम्फर्टेबल नसतात मॅडम, टाईट असतात, त्यामुळे बदलावे लागतात घरी आल्यावर. अगदी बरोबर आहे मॅडम. आपण मोठी माणसं नवीन कपडे घातल्यानंतर आपल्याला काही वेळानंतर लगेच अस्वस्थ व्हायला लागतं. आपण लगेच त्याच्यावर पर्याय शोधतो. पण जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपण त्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी नवीन ड्रेस घालतो, नवीन मुकुट असेल, धोतर असेल, वेगळे कॉस्ट्युम्स असतील, हार असतील, आपण हे त्यांना घातल्यानंतर त्यांना कसं वाटत असेल? त्यांना पण अनकम्फर्ट वाटत असेल की नाही त्या दिवशी? हो मॅडम, बरोबर आहे. त्यात अजून स्पीकरचा मोठा आवाज असेल, स्टेज असेल आणि आई बाबा जर दिसले तर आई बाबांना बघून त्यांचं मन आणखी भरून येतं आणि ते अस्वस्थ होतात आणि मग रडायला लागतात. बघा मॅडम, कार्यक्रमाच्या दिवशी रडणारा विद्यार्थी हट्टी नसतो. त्या दिवशी त्याला प्रेमाची गरज असते, त्याला सांभाळण्याची गरज असते आणि त्याला आत्मविश्वासाची गरज असते. तुम्ही जे सांगितलं ते मला खरंच समजलं, छान आवडलं. पण प्रत्येक पालकांना वाटतं ना मॅडम की माझ्या मुलीने किंवा मुलाने कार्यक्रमाच्या दिवशी सहभाग घ्यायला हवा. याच्यावर काही उपाय करता येईल का? खूप छान मॅडम, तुम्ही छान विचारलं. याच्यावर नक्कीच आपल्याला उपाय करता येईल. रोज चांगली ऍक्टिव्हिटी करणारा मुलगा नेमकं कार्यक्रमाच्याच दिवशी का रडतो, याच्यावरच्या ज्या उपाययोजना आहे आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. तर नक्की पाहायला विसरू नका पार्ट 2.